सर्वांचे शांत स्वभावाचे शांतारामजी मोरे, गरिबांचे कैवारी भगवे आमदार आणि कपिलजी पाटील. आणि सामना सुरू होतो. पहिला चेंडू मार्गस्थ ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, छेडछाड केली. फक्त स्टिअर करायचा प्रयत्न आणि बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये हात देखना विकेट प्राप्त केला गोलंदाज मिस्टर विनोदने. फलंदाज बाद. हळदी रंग प्राप्त केलाय. जसं आमचे बॅरिगेट्स आहेत, जे आमची कंपाऊंड वॉल आहे, जसं हिरवं गवत आहे आणि पिवळ्या रंगाची प्लस व्हर्टिकल्स आमचे चॅनल्स बॅरिगेटचे लाल, तसंच पडदा सुद्धा आहे हळदी रंगबिरंगी. एक क्रीडांगण इथे आम्ही बनवले. आमचे सजावट कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा चांगली संकल्पना वापरली आणि खेळपट्टी सुद्धा आपण पाहतो की आकाशाच्या रंगासारखी आहे, स्काय ब्ल्यू. आणि फलंदाज सुद्धा येतोय ज्याच्यामध्ये पिंक आणि आकाश दडलेला आहे. परंतु आता ह्या चेंडूमध्ये काय दडला असेल, काय सुरुवात केली आहे. टाळ्यांचा गजर प्राप्त करतो गोलंदाज. नवीन फलंदाज बॅट्समन मैदानामध्ये मिस्टर अरुण. अरुणला सुद्धा चकवलं. काय कटोल टाकतोय. हा आउटर टाकलेला, आउट स्विंग. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि अक्षरशः त्या ठिकाणी घाबरगुंडी झाली बॅट्समनची. चेंडू बॅटला लावायचा का नाही ही द्विधा मनस्थिती होती. पहिला आपण चेंडू फ्लाय झाला आणि टर्न सुद्धा झाला आणि आधीचा चेंडू खाली राहिला. बॅटची कडा घेऊन गेला तर ज्याला स्थिर करायचं होतं. एकही धाव नाही, गडी बाद. पुन्हा तिसरा चेंडू विनोद कडून बॅकफुटला जाऊन कट करतोय चेंडू. ओ माय गॉड, ट्राय केले. ओहो माय गॉड, त्या ठिकाणी खूप दूर राहिले परंतु सूर मारला. जॉन्टी रूट्स सारखा प्रयत्न इथे, परंतु मला वाटतं की आधीच पडले. डायची जी पोझिशन होती ना ती थोडीशी चुकली माझ्या नजरेमध्ये, परंतु फिल्डरला मानलं पाहिजे. त्या ठिकाणी फिल्डरला मानलं पाहिजे. काय ट्राय होतं योगी सर, व्हेरी व्हेरी गुड ट्राय. स्वतःला झोकून दिलं होतं. याला म्हणतात समर्पण, डेडिकेशन अबाउट क्रिकेट. मी क्रिकेट खेळायला आलोय म्हणजे मला माझ्या टीमसाठी 100% दिलंच पाहिजे हे दाखवलं त्या फिल्डरने. विलासपूर्ण मी म्हणालो आता मगाशी योगी सर की घाबरगुंडी उडालीये. जो धक्का लागला ना पहिल्या चेंडू, तिथे धक्क्यातून सावरत नाहीये. या ठिकाणी संघ पाहतो आपण बॅटिंग करणारा पवनपुत्र पिसे संघ. तुम्हाला हनुमान उडी घ्यावी लागेल. पवन म्हणजे वाऱ्याप्रमाणे आता झेप घ्यावी लागेल. त्या वेगाने धावा कराव्या लागतील. परंतु विनोद काय करतोय त्या ठिकाणी. इथं विनोद नव्हे तर अक्षरशः पूर्णपणे डॉमिनेट करतोय बॅट्समनला. हो बघा किती बीट होत आहेत. काय टर्न करतोय, काय कटर टाकतोय. ऑफ ब्रेक, लेग कटर, ऑफ कटर, त्यातल्या त्यात जो स्विंग पण करतोय आणि फ्लाय पण देतोय, राईस पण करतोय, लूप पण टाकतोय. लुपिंग डिलिव्हरीज पण त्याच्याकडे आहेत. काही छान पद्धतीने फ्रंट लाईन गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून. टाळ्यांचा गजर. धावसंख्या इथे सुरू होणार की नाही. झाली एक धाव, एक गडी बाद. आदित्य बाद झाला आणि भावेश आणि अरुण खेळतोय. बॅकफुट चेंडूला खाली ठेवलं. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न फसला. किती मागे गेले बघा. फलंदाज पूर्णपणे त्यांचे खांदे झुकलेत आणि आम्हाला पंच सांगत असताना षटक समाप्त झालं. पहिलं धावसंख्या पवनपुत्र पिसे संघाची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त एक धाव. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी थोडासा बदल करतो प्रेक्षको. आपण पाहत राहा जय भोलेनाथ चषक 2025 आणि आनंद घेत राहा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सन्मान्य कॉमेंटेटर योगेश पाटील सरांचा. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत.
पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त एकच धाव विनोदनं इथे मात्र खर्च केली. काय सुंदर स्पेल पाहिला आपण. प्रत्येक चेंडूवरती फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी बीट करण्यामध्ये त्याला यश मिळालं आणि फलंदाज आदित्य मात्र शून्यावरती बाद होऊन मात्र माघारी परतला. दुसरा षटकाचा खेळ सुरू होतोय. दुसरा पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र आपण अनुभवताना मात्र पाहू शकतो. प्रजेशला मात्र या ठिकाणी त्याचं स्वागत केलं आहे. चौकोनाला चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जात असताना थोडीशी आपण जर लेन पडली तर थोडीशी पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अरुण मात्र काय जबरदस्त तिथे मात्र दिशा दाखवली. विकेट इथे होती. कुठलाही फिल्डर मात्र डीप मध्ये उपस्थित नव्हता आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे मात्र निघून गेला. 4 धाबांसाठी चौकार. संताडी सावध सुरुवात. इथे मात्र आपण पाहत आहोत पवनपुत्र पीसीएस संघाची नाणेफेकी जरूर वालशीन संघाने मात्र जिंकली. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय विलासनं मात्र त्या ठिकाणी स्वीकारला. आज विलास संगणकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला आणि पाहूया कशा रीतीने केला आज या दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल. हो पुन्हा मात्र फरक त्याच दिशेने खेळला परंतु आता बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव मात्र जरूर त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगल वरतीच मात्र त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज समाधानी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 6. संतानी साव सुरुवात. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहणार आहोत. जानूस्फोट इताडे विपक्ष गावदेवी स्फोट नांदकर. चांगली मॅच तुम्हाला मित्रांनो या पुढील पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील आपण हा शेवटचा सामना या ठिकाणी अनुभवता. ऑन साईडला मात्र हुक करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. चेंडूने मात्र पूर्णपणे शरीराचा वेग तिथे मात्र त्या ठिकाणी घेतला गेला आणि अखेर प्रथम चेंडू बॅटलाच ब्रश झाला आणि त्यानंतर शरीरावरती जाऊन धडकला. सिंगल धाव तिथे मात्र जरूर कंप्लीट झाली गेली. पहिल्या दिवसाचा खेळ सध्या आपण इथे अनुभवतो आणि प्रशांत बजागे सुद्धा मात्र आता जॉईन झालेले आहेत आमचे टेक्निकल टीमच्या समवेत. त्यांचं करूया आपण सरचे स्वागत. लोअर फुट चेंडू फक्त सॉफ्टने ड्राईव्ह केला. चेंडू त्याला शॉट मिडवे घेतला. वेगाला मात्र 17 घेऊन चेंडूला मात्र झेपवतो डायरेक्ट हिट. ओहो डायरेक्ट हिट झाला आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची आय थिंक इथे मात्र या ठिकाणी मागणी केली. सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे परंतु टीव्ही पंच आता मात्र जरूर या ठिकाणी पाहणी करतील की एक्झॅक्टली काय घडलेलं आहे. धुरेचा प्रयत्न तिथे मात्र झाला गेला आणि काय जबरदस्त एस्टरवरती निशाणा मात्र साधला गेला. डिसिजन पेंडिंग. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे कारण अरुणने मात्र बॅट जी होती ती ग्राउंडेड केलीच नव्हती. हवेत होती आणि त्याच अनुषंगाने एक योग्य निर्णय एक क्लोज निर्णय होता परंतु दैवत वेलेकर सरांनी मात्र त्या ठिकाणी अतिशय योग्य निर्णय आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवला. फलंदाज बाद झाला अरुण म्हात्रे. दुसरा फलंदाज इथे मात्र या ठिकाणी गमावला टीम पवनपुत्र पीसीएस संघाने. न्यूमॅन नरेश शिलार आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुंदर टेलिकास्ट अगदी क्लोज पिक्चर इथे मात्र आपण पाहिलं. लाईव्ह ऑपरेटिंग मध्ये आपण जर पाहिलं तर आमच्या सोबतीला आता यश आहेत ज्याने नुकतीच एक कार्यक्रम मात्र कव्हर केला आपण या ठिकाणी आणि तिथून लगेच मात्र आमच्या सोबत जॉईन झाले आणि एसके एंटरटेनमेंट सुद्धा आता दिवस रात्र मेहनत करतायत. चांगली वाहिनी आपण पाहत आहोत. दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला.
ओ फुलटा चेंडू ऑन साईडला टर्न केला, मिडविकेटला मात्र फिल्डर आहेत, परंतु चेंडू त्याला स्क्वेअर लागला वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. खराब लेत होती, काहीतरी पदिलत करण्याचा प्रयत्न, थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न प्रजेशने केला आणि अगदी डाबा स्टेक वरती फुलटा अगदी लूजनर चेंडू आणि त्याच्यावरती काय जबरदस्त गिरकी देत असताना मात्र 4 धाबा प्राप्त केल्या नरेश शेलारनं. ज्या धाबांची आवश्यकता, ज्या फटक्यांची आवश्यकता, त्या फटक्या आता मात्र कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न करतोय. 12 धाबा धाफलक्यावरती लागला गेला. 2 विकेट्स आतापर्यंत गमावले. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहतोय की प्रत्येक सामना 5-5 षटकांचा या स्पर्धेमध्ये खेळवण्याचा एक उद्दिष्ट आणि प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला 8 संघच खेळताना पाहायला मिळतील. जे स्वप्न गिरीश मायले नामनेपाडा संघाने, जे स्वप्न रामकृष्ण काकड्यांनी पाहिलं, ते स्वप्न साकार होत असताना परफेक्टली यॉर्कर चेंडू इष्टांचा वेध घेतोय आणि अखेर तिसरा धक्का लागत असताना टीम पीसे संघाला. रिप्ले पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या अनुषंगाने मात्र या चेंडूची लेंथ होती परफेक्टली 2 पायांच्या मधून या चेंडूचा रिप्ले आय थिंक जर पाहिलं तर फलंदाज नरेश शेलारकडे मात्र कुठल्या प्रमाणे त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. एवढा परफेक्टली सतिक लेंथ तिथे मात्र हाताली यॉर्करची आणि त्या यॉर्कर पासून मात्र फलंदाज वाचू शकला नाहीये. हा क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हणून पाहिला जातो आणि तो ब्रह्मास्त्राचा मात्र या ठिकाणी वापर केला गोलंदाज प्रजेशनं. नवीन फलंदाज आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो जयेश शेलार आलाय आणि तर मात्र शेलारला आपली पॉवर मात्र या ठिकाणी जनरेट करावं लागेल. कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 12 धाबा फलक्यावरती आपण पाहत आहोत आणि आज सर्वच सामने जर पाहिले तर थोडीशी लो स्कोरिंग आपण पाहत आहोत. आज कुठेतरी गोलंदाजाला अधिराज्य गाजवला असं आपण म्हणू शकतो, परंतु अजूनही अर्धा दिवसाचा खेळ येणं बाकी आहे. आपण आफ्टरनून सेशन मध्ये आपण आहोत या स्पर्धेचा आणि आजच्या दिवसाचा हा दुसरा सेशन सध्या सुरू आहे. परंतु सायंकाळचा सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा मात्र कदाचित धावांचा सुद्धा मात्र वेग आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल. कारण सांगली सत्रामध्ये या मैदानावरती उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी ऑन साईडला वेगाने वारे सुद्धा वाहताना आपण पाहत असतो आणि त्याचा मात्र अनेकांनी फायदा चांगल्या पद्धतीने या खेळपट्टीवरती या मैदानावरती उचलला आहे आणि जरूर त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी जयेश शेलार मात्र चांगली कामगिरी करू शकेल का. 5व्या क्रमांकावरती जरूर तो आलाय. पहिल्या चेंडू पाहू शकेल लो फुटत होता फक्त हा त्या मात्र ड्राय केला इष्टा कबरा फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव ते मात्र जरूर कंप्लीट केली गेली, परंतु या फटक्याने मात्र जयचा कॉन्फिडन्स जरूर वाढेल कारण परफेक्टली भावेश होता आय थिंक आणि त्याच्या सोबतीला जयेश शेलार आता मात्र ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. आज भावेशने संगणकाची भूमिका आज पार पाडली, परंतु कुणीतरी खेळाडूंनी त्याला मात्र हवी तशी साथ मात्र त्याला दिली नाहीये. हो परफेक्टली यॉर्कर हो उडता रोहित पाहायला मिळाला, परंतु अखेर शेवटच्या क्षणाला मात्र झेल ड्रॉप, परंतु प्रयत्न लाजबाब. कॉटन बॉलची स्थिती मात्र संधी होती इथे मात्र पहा किमान 1 ते 1.5 फूट तरी उंच उडी घेतली, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडू मात्र धरतीला दान झाला आणि निर्धावाची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. हो क्रॉस मध्ये फटका, फिंगर रोल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आणि फिंगर अप, फलंदाज बाद. कॉडवियाच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला. योग्य ती मात्र त्या ठिकाणी अपील साकारली गेली. विकेट किपर आणि गोलंदाजाला मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी आत्मविश्वास होता की चेंडू बॅट मध्ये संपर्क झालाय आणि विकेट किपरने पहा जसा चेंडू कलेक्शन केला अगदी पंचांकडे लावून अपील केली आणि ती अपील मात्र पंचांनी उचलून धरली आणि अखेर जयेश शेलार सुद्धा मात्र या ठिकाणी शून्यावरती माघारी परतलाय. पवनपुत्र पिशे संघ मात्र पूर्णपणे आपल्याला संकटामध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर सत्यवान उर्फ सत्या, आज सत्ता राखायची असेल तर आता मात्र सत्यवानला मात्र या ठिकाणी चांगला खेळ दाखवावा लागेल. पिसे संघाने सुद्धा मात्र अतिशय सुंदर दर्जाचा स्पर्धा मात्र त्यांच्या वतीने आपण पाहिले. मित्रांनो खासदार चषकाच्या नावाने ती स्पर्धा मात्र अतिशय सुंदर ती आपण पाहिली. त्या स्पर्धेला जिंकलं संजय स्पोर्ट्स सावध संघाने, परंतु या स्पर्धेमध्ये आता मात्र पवनपुत्र पिशे संघ मात्र पाहिलं तर थोडंसं आपल्याला बॅकफुटवरती पाहायला मिळतो. याचं कारण गोलंदाजी चांगल्या रिझम मध्ये आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर गोलंदाज विनोद चौधरीने फक्त 1च धाव खर्च केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर धाबांचा वेग वाढवण्याचा जरूर प्रयत्न झाला. प्रजेशच्या अगेन्स्ट 11 धाबा आल्या, परंतु रोहितनं आतापर्यंत चांगल्या लेंथवरती मारा केलाय. रोहित तेलिवरे
आलेल्या पत्र त्या ठिकाणी स्ट्रोक जनरेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर भरपूर उजव्या स्टिकच्या बाहेर निघून गेला, थोडासा टर्न जास्त प्राप्त केला. आणि तसे रोहितचा आपण जर विचार केला तर मग विकेट्स कुठली असू द्या, कॉन्क्रीट असू द्या, मातीची असू द्या किंवा डांबर असू द्या, त्या विकेटवरती मात्र रोहितकडे एक कला अशी आहे की तो टर्न प्राप्त करू शकतो आणि तोच टर्न मात्र या ठिकाणी प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करतोय. लोअर पुढे चेंडू सरळ बॅटरी ऑफ केला जातो, अगदी गोलंदाजीच्या बाजूने ड्राईव्ह केला होता. चांगला स्टॉपिंग सिंगल धाव तिथे मात्र कम्प्लीट गेली. सत्याच्या बॅटमधून पहिले आपण सिंगल धाव आणि या सिंगल धाव फलक पुढे जाताना आपण पाहत आहोत 15 धावा, 15ला 4. फाईट बॅक करायचं असेल किंवा तुम्हाला इथून 40चा आकडा तुमच्या डोळ्यासमोर ठेवावा लागेल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग मात्र या ठिकाणी साकारावी लागेल. परंतु या ठिकाणी स्ट्रोक मात्र परफेक्टली जनरेट होत नाहीयेत आणि एक्झॅक्टली लॉंग ऑफचा फिल्डर वायडिश बिडॉनकडे गेला, चेंडूला उचलून फेक करतोय. तो परत 2 धावा भावेशने मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. लंच ब्रेक नंतर सर्व खेळाडू पुन्हा आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया हार्दिक स्वागत. जे व्ह्युअर्स आपल्या सोबतीला जोडलेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंटच्या वतीनं मात्र या ठिकाणी स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी करूया सहर्ष स्वागत. फटका चांगला पाहायला मिळतोय, मिड ऑफ आहे, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चालेल लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. प्रयत्न चांगले होते प्रजेच्या वतीने, परंतु चेंडूला घेऊन तो सुद्धा मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. कारण हा फटका सुंदर होता आणि चांगली दिशा फलंदाजाने निवडली, तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. कारण प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळणार नाहीये आणि इथे मात्र पूर्णपणे फलंदाजाचे हावभाव दाखवण्याचा प्रयत्न करतायत. सत्याच्या सोबतीला पाहू शकाल संगनायक भावेश, त्याच्या माध्यमातून आपण हा चौकार पाहिला आणि अखेर 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र या ठिकाणी आपण जर पाहिला तर संपन्न झालेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या धावगतीनं 21 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण विनोदला पाहू शकाल, कारण पहिला स्पेल विनोदचा खूपच छान राहिला, फक्त 1 धाव तरी खर्च केले होते. आणि दुसऱ्या स्पेल मध्ये पाहूया कशा रीतीने तो मात्र या ठिकाणी हाताळणी करेल. गौतमी वालसे संघ जर पाहिला तर हा संघ सुद्धा मात्र पूर्ण कम्प्लीट साईड या संघाने आपण पाहत असतो. नितीन चौधरी असेल, विनोद, सागर वाकडे, आवेश स्वतः संघनायक आहे, रोहित. पहिला चेंडू पहा, जबरदस्त. असं वाटतं की खेळपट्टीचा पूर्णपणे रात्रभर या खेळाडूने अभ्यास केला होता की काय, ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहत आहोत. आणि या विकेटने सुद्धा मात्र पाहिल्या तर कुठेतरी रंग बदललाय, कारण मागील 2-3 स्पर्धा जर आपण पाहिल्या तर या विकेटवरती पाहिलं तर पूर्णपणे चेंडू कधी खाली राहत होते, कधी कधी चेंडू मात्र उचली घेताना आपण पाहिलेले होते. परंतु या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आज जास्त चेंडू स्विंग होत आहेत. इथे मात्र पाहतो दुर्गा पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु तसं नाहीये. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरती विनोदचा आपण जर विचार केला तर फिंगर रोल करतोय, टर्न प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू जसा लँडिंग होतोय तसा मात्र अगदी आउट स्विंगरच्या माध्यमातून विकेट किपर त्याला चेंडूला मात्र गॅदर करतोय. एक त्यांची रणनीती राहिलेली आहे विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये, आणि ती रणनीती आतापर्यंत मात्र चांगली पाहत आहोत. इथे मात्र पाच थोडासा वेग कमी केला, थोडासा फ्लाईट दिला, लोअर फुलला चेंडू होता आणि ड्राईव्ह केला अगदी एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफ द फिल्डर जाऊन चेंडूला उचलतोय तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. या पहिल्या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत 3 चौकार पाहिले आपण. भाभेच्या बॅटमधून 1 चौकार आला होता, अरुणने 1 चौकार लगावला, नरेश सुद्धा मात्र चौकारानं आपल्या इनिंगला सुरुवात केली होती. परंतु जास्त इनिंग मात्र ते मोठी खेळू शकले नाही. क्रॉस बॅटेड फटका पहा तुम्ही, चेंडूच्या मिरिटवरती केलं फार गरजेचं आहे. या चेंडूवरती तुम्ही कव्हर एक्स्ट्रा कव्हरला जर आय थिंक ड्राईव्ह केला असता तर परफेक्टली चेंडू मध्ये मात्र मिडलिंग झालं असतं. परंतु आपण ग्रामीण भागामध्ये या गोष्टी जास्तीत जास्त पाहत असतो की प्रत्येक चेंडू स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, या दिशेने फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्याच मुळे मात्र कुठेतरी फलंदाज कधी कधी गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र बीट होताना आपण पाहत असतो. आता मात्र पहा हा फटका तुम्ही सरळ बॅट लॉफ व्ही शेप मध्ये खेळला असता तर आय थिंक संपर्क चांगला झाला असता. यासाठी तुम्हाला सराव, तुमची प्रॅक्टिस आणि तुमचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि म्हणून त्या खेळाला म्हटलं जातं की मित्रांनो हा खेळ ताकदीचा नाही तर युक्तीचा आहे. तुम्ही जर योग्य रीतीने माइंडचा वापर केला तर तुम्ही कितीही मोठ्या गोलंदाजासमोर चांगला खेळ सादर करू शकता. आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर संगनायक भावेश थोडासा मात्र पूर्णपणे या ठिकाणी सास पडताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अगदी बॅटच्या हँडलला मात्र चेंडू मात्र या ठिकाणी लँडिंग झाला. पावशे लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने चालला. अगदी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये प्रजेश होता, त्याच्याकडून मिस फिल्डिंग झाली आणि 21 रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला होताना पाहायला आपल्याला 2 धावेने संघाची धावसंख्या 24ला 25 धाबा, 25ला 4. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. यानंतर जानूसपूर इताडे विपक्ष गौतमी स्फोट नानकर आपण रेडी राहायचं आहे. बॅकअप दॅन डिलिव्हरी पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतो आणि भाभीला सुद्धा एक्झॅक्टली तिथे मात्र कुठलाही गोष्ट मात्र समजत नाही की आय थिंक चेंडू कुठल्या लेंथ वरती येतोय, कुठल्या लेंथ वरती फटका इथे मात्र सजवणं गरजेचं आहे. पूर्णपणे त्या ठिकाणी तो मात्र विचार करत राहिला आणि अखेर विनोदचा आपण स्पेल पाहिला तर 2 षटकांचा तरी स्पेल टाकला. आय थिंक सफलता आपण जर त्याला पाहिली तर 1 सफलता तरी प्राप्त केली आणि फक्त 5 धाबा खेळचा गेला. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स विनोदच्या वतीने आपण पाहिला. पूर्णपणे विनोदच्या अगेन्स्ट असं म्हणू शकतोय की मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची फेमस चिकी आणि विनोदच्या समोर पिसेकरांची फलंदाजी पडली फिकी. ज्या अनुष्याकडे मात्र सध्या खेळ आपण पाहत आहोत. 6 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी आहे. सागर वाकडेच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतीच आपण वालसिंग गावाची काल स्पर्धा कव्हर केली. ती स्पर्धा संजय स्पोर्ट्स साबत संघाने जिंकली आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा हा दुसरा संघ आपण पाहतो. कारण वालसिंग गावातून आपण 2 संघ या असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना पाहत आहोत. गौतमी वालशिन आणि काल भैरवी स्पोर्ट वालशिन. आणि दोन्ही संघ पाहिले तर चांगले डिसिप्लिन संघ आहेत. सातत्याने चांगला खेळ, त्यांचा चांगला डिसिप्लिन आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो. त्याच्या बाजूला पाहिलं तर एक्झॅक्ट अगेन्स्ट आता पीसीएस संघ पाहिलं तर थोडासा बागपुटला आपण पाहतोय. कारण ज्या धाबा वेगाने येणं गरजेचं होतं त्या धाबा मात्र या ठिकाणी संत गतीने आल्या. आणि आता मात्र सागर वाकडेच्या फिरकीच्या समोर पाहूया गोलंदाजी चांगली होईल की फलंदाजी. पहिला चेंडूवरती फटका चांगला जनरेट केला सत्यानं, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे मिड विकेटला कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये. सुंदर झेल आणि फलंदाज फेल. चेंडूला थोडंसं फ्लाईट दिलं पहा. थोडीशी बॅटची ग्रीप जी होती ती मात्र थोडीशी हवेमध्ये फ्लॉ झाली आणि त्या अनुषंगाने फटक्याला मात्र उंची जास्त प्राप्त झाली. भरपूर वेळ चेंडू हवेत राहिला आणि त्याच अनुषंगाने डीप मिडविकेटला मात्र कुठल्या प्रमाणात चूक गेली नाहीये. विनोद तो झेल तिथे मात्र प्राप्त केला. आज विनोदचा दिवस आहे असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडत असतात त्या दिवसामध्ये आपण चांगला कार्य खेळ करत असतो आणि ते कार्य आज आपल्याला विनोदच्या वतीने आपण पाहत आहोत. इज अ बॉलर, इज अ फिल्डर आणि इज अ बॅटर, म्हणजे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तो चांगलं कार्य सातत्याने करत असतो. न्यू बॅटर पाहू शकाल आपण कैलास पाटील आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. कैलास पाटील सुद्धा मात्र आपल्या गावामध्ये अनेक युवा खेळाडू घडवले गेले आणि नेहमीच त्यांना मोलाचं योगदान तो देत असतो. सध्या ऑन स्क्रीन पाहू शकाल मान्यवरांचे ही कट्टावर रवींद्रजी पाटील साहेब, अशोकजी पाटील जे ज्येष्ठ समाजसेवक आमनेपाड्याचे आहेत. त्यानंतर तुम्ही योगीजी जाधवला पाहू शकाल, माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपाडा, शैलेजी जाधव उद्योजक आमनेपाडा, सन्माननीय संदीपजी जाधव यांना पाहू शकाल आमनेपाडीचे समाजसेवक. कैलास पाटील इज ऑन स्ट्राईक. 5 गडी आतापर्यंत गमावले. पुन्हा फुलरले होती. बॅटचा टोला चेंडू स्पर्श झाला. चेंडू चला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर तिथं मात्र पाहू शकाल आपण दीपक वेगाने चेंडूमध्ये झेपावला. सिंगल धाव कंप्लीट झाली गेली. सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या 26. पहा क्लोज पिक्चर पाहू शकाल. सागर वाकडेचे हावभाव इथे दाखवले जात आहेत. गोलंदाज आतापर्यंत 2 चेंडू त्याने हाताळले, 3 चेंडू हाताळले. चांगल्या लेंथ वरती सध्या तो कामगिरी करतोय. 1 सफलता त्याने मात्र प्राप्त केली पहिल्या चेंडूवरती. डावे स्टिक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता आणि सरळ चेंडू डाबा स्टिकच्या बाहेरून मात्र निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अतिरिक्त धाव. धाबा कशा येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं इथं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी पहा अगदी क्लोज निर्णय होता. चांगली चेंडूच्या हाताळली होती. इथे हाफ ट्रॅकर फटका पाहिला तर दिशे चांगल्या प्रमाणे सजवला, परंतु स्क्वेअर लेकडे फिल्डर तैनात आहे. बाबेच्या दुहेरीचा प्रयत्न केला, फेकी थोडीशी रॉंग आली. पंचांचा 1 शॉटचा इशारा. काय पंचांची कामगिरी आहे जबरदस्त. तिथे मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या होत्या, परंतु कुठेतरी भावेशने ती 1 शॉट पूर्ण केली आणि त्या अनुषंगाने मात्र या फटक्यावरती 21 धाव इथे मात्र 8 केली जाऊ शकेल.
अनुभवी पंच आहेत या स्पर्धेसाठी उमेश केने सर आणि स्क्वेअरच्या पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही दैवत वेलेकर सरांना पाहू शकाल. इथे फटका हवेत केला, शॉट मिडविकेट आहे, चेंडू खाली गिरकी घेतोय आणि अखेर शेवटच्या क्षणाला चेंडू धरतीला दान झाला आणि आता मात्र कम्प्लीट 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. हा सामना सुद्धा मात्र कुठेतरी आपल्याला लो स्कोरिंगच पाहायला मिळू शकेल, ज्या अनुषंगानं धाबा संत गतीने आपण पाहत आहोत. हा झेल जर पाहिलं तर थोडासा कठीण होता, परंतु पाठपुरा जात असताना चेंडू खाली परफेक्टली शतशेक पोहोचला होता, परंतु सुरक्षित हातांची ओंजल त्याला मात्र शेवटच्या क्षणाला मात्र उघडता आली नाही आणि अखेर भाबे सलामीला आलाय आणि या शेवटच्या क्षणापर्यंत मात्र खेळपट्टीवर टिकून राहिलाय, परंतु एक मात्र त्याच्या बाटपासून चौकार पाहिला. हो, दुसरा येईल का? फटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये मात्र चेंडूला फील्ड केला गेला. दुहेरीचा पुन्हा प्रयत्न आणि पुन्हा 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. कुठेतरी 30च्या पुढे जाण्याचा प्रयत्न होता आणि अखेर 30+ आकडा मात्र आपल्याला स्कोअर कार्डवरती आता पाहायला मिळतोय. यानंतर दोन्ही संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. आई गावदेवी स्पोर्ट नांदकर विपक्ष जानू स्पोर्ट इताडे, चांगली फाईट असेल. मॅच ऑफ आफ्टरनून, वॉर ऑफ टायटन्स, बिग बॅटल ऑफ दिस टुर्नामेंट अँड फर्स्ट डे. हा फटका चांगला पाहायला मिळतोय. या फटक्याने नवीन संजीवनी एक निर्माण होईल, ते म्हणजे पिसेकरांच्या खेम्यामध्ये आला षटकार आणि षटकाराच्या साह्यानं पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 38. विजयासाठी आता मात्र 39 धावांची आवश्यकता असेल. टीम आई गावदेवी वालचिन संघाला त्या धावांचा संरक्षित होईल की पाठलाग होईल, जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करू. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. आज साईनाथ पाटील कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मोरेश्वर सुतार आलेले आहेत. दोन्ही लेजंड आहेत या विभागातील आणि आपण पाहुण्याच्या शुभ हस्ते नाणेफेकी संपन्न करूया. चला आपण काकडे साहेब वापरूया. चला आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. आणि त्यांचे सुपुत्र त्यांचे सुपुत्र असतील देवेंद्र. एक काल असं होतं की जेव्हा संतोष काकडे साहेब घरातून निघायचे तेव्हा मात्र त्यांचे अंगरक्षक म्हणून देवेंद्र कार्य करायचे. मग डेला स्पर्धा असेल किंवा नाईटला स्पर्धा असेल आणि आज वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून देवेंद्र सुद्धा चांगली भरारी घेतोय. बाप पुत्राच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोघांना नाणेफेकी माहिती आहे. एका बाजूला जय भोलेनाथ चषक 2025, दुसऱ्याकडे पाहिलं तर ग्रीष्मा 11 आणि कॉल देत आहेत मोरेश्वर सुतार. जय भोलेनाथ 2025 ची मागणी केली, परंतु ग्रीष्मा 11 अर्थात टॉस जिंकला इतर संघानं. देवेंद्रच्या शुभ हस्ते देऊया आपण. गणेश बजागे स्पॉन्सर बाय शीतपे, टॉस विनिंग संघटनेला आपण देत आहोत. मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की आपण जाऊन आता स्थानापन्न व्हा. थोडीशी चर्चा करूया आपण, कारण दोन्हीही लेजंड आहेत आणि साईनाथ पाटील जरूर आज संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत. तर साईनाथ सध्या काय फील करतोस? कॅप्टनची जबाबदारी आपण स्वीकारली, कारण आज कोणी मुलं जर थोडीशी जेवायला गेली त्याच्यामुळे लेट झाली, त्याच्यामुळे मी पुढे आलेलो, त्याच्यामुळे मी टॉचवर आलो. मग ही इनिंग संपेपर्यंत मुलं येतील की नाही? येतील. मग नानापैकी किती महत्वाची होती? खूप महत्वाची होती. आम्हाला फिल्डिंगच हवी होती. समोरचा संघ आपण जर पाहिलं तर आपल्याच विभागातील संघ आहे, बलाढ्य संघ आहे, आउट ऑफ स्टेट मध्ये जाऊन सुद्धा संघ चांगली कामगिरी करतोय. तर त्या संघाचं काय दडपण वगैरे? काय नाही दडपण वगैरे, आम्ही एकत्रच असतो प्रॅक्टिसला, त्याच्यामुळे काय दडपण वगैरे काय नाही. आतापर्यंत तुमच्या संघाने 2 टायटल जिंकलेले आहेत, पुढे संघाने 1 टायटल जिंकलेलं आहे. मॅच चांगली होणार आहे, परंतु तुमची प्लॅनिंग काय असेल या खास या सामन्यासाठी? प्लॅनिंग वगैरे काय नाही, आमचा 100% देण्याचा प्रयत्न करतो. संघामध्ये आम्हाला काय बदल पाहायला मिळू शकेल? काय नाही, आहे तोच संघ. आणि आपली पुढील वार्तासाठी तयारी कशी सुरू आहे? जोरदार तयार चालू. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मोरेश्वर, आपल्या संघामध्ये काय बदल आहे? हा, पहिल्या मॅचमध्ये बरेचसे फिल्डर नव्हते, 3-4 फिल्डर आम्ही नवीन खेळवले होते. कुठे ठेवायचा तो प्रश्न पडला होता आणि काही आमचे रन मिस फिल्डिंगने 4 पाठीमागे पण गेले, त्यामुळे स्कोर वाढला. आता पूर्ण टीम पॅक आहे. मोरेश्वर, तुम्ही सुद्धा आउट ऑफ स्टेट मध्ये जाऊन स्पर्धा जिंकलेल्या आहेत, चांगला खेळ तुम्ही करत असतात, परंतु त्या स्टेट लेवलचा क्रिकेट आणि आपल्या स्टेट लेवलचा क्रिकेट याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तिकडे कॉम्पिटिशन पण चांगला असतो, नवीन संघ असतो, माहिती नसते एकमेकाबद्दल, काय माहीत नसतं. पण या एरियामध्ये खेळत असताना प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूची माहिती असते, की बाबा हा कोणता शॉट खेळतो, याचा वीक पॉईंट काय, याचा स्ट्रॉंग झोन काय, सगळ्या गोष्टी माहीत असतात. त्यानुसार आपण फिल्डिंग प्लॅन सजवत असतो.
बाहेर गेल्यानंतर तसं काय नसतं. मग तेव्हा आपल्या ताकदीवर आणि आपला माइंड चांगला यूज करून चांगली एक एक बॉल विचार करून टाकावा लागतो. जशी फिल्डिंग तसा बॉल पडला पाहिजे. भले आपण बॉलरने फिल्डिंग लावली तर त्याने 6 खावा, पण त्या फिल्डरच्या वरूनच खावा. गॅपमध्ये गेला तर मग त्या प्लॅनिंगला काय अर्थ राहत नाही. शेवटचा प्रश्न, या स्पर्धेची जी संकल्पना आहे प्रत्येक संघाला इथे मात्र चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. प्रत्येक दिवसामध्ये 8 संघ पाहतोय आणि प्रत्येक संघाला 5 ओव्हरचा इथे खेळण्याची संधी निर्माण केलेली आहे. तर आयोजकांबद्दल काय सांगशील? आयोजनांचं कौतुक आहे की अशी संधी 5 ओव्हरची जर आपल्या संघांना भेटायला लागली तर जेव्हा पण बाहेर या मोठ्या टुर्नामेंट होतात, भिवंडीमध्ये होतात, केंद्रीय मंत्री असेल किंवा खासदार ट्रॉफी असेल, यासारख्या स्पर्धांचा फायदा होईल प्रत्येक संघाला, कारण की त्यांना अनुभव येईल 5 ओव्हरचा. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. नक्कीच आम्ही चांगला प्रयत्न करू की प्रेक्षकांना चांगला आनंद घेण्याची संधी भेटेल या मॅचनुसार. सर्व खेळाडूंना, इताड्याच्या पण सर्व खेळाडूंना आम्ही शुभेच्छा देतो. चांगली मॅच होईल. अंकित आणि संकेत कम आहेत की नाही? हा सर्व टीम पॅक आहे आमच्यात. तर जरूर तुम्हाला दोघांना आम्ही विजयासाठी शुभेच्छा देत आहोत. तर मित्रांनो, लढत चांगली होणार आहे, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर आपल्याच विभागातील आहेत आणि एकाच मैदानावरती एक जाणी सराव करतायत. परंतु नाणेफेकी जिंकली जाणूसपणे इताडे संघाने आणि प्रथमतः शतरक्षक करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मधून पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि तिथे सज्ज झालेत माझे सहकारी समालोचक. लंच ब्रेक नंतर आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश पाटील सर, व्हॉइस ऑफ PTC, व्हॉइस ऑफ अमनी लोनार्ड क्रिकेट असोसिएशन, ज्यांना आपण ऐकलं. परख यदि हीरे की करनी हो तो अंधेरे का इंतजार करो, अरे धूप में तो कांच के टुकड़े भी चमकते हैं. शुभ दुपार सर्वांचं हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून ऑल स्पेक्टकल्स. पंचांचा कॉल त्या ठिकाणी, धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. माझ्यासोबतीला यासीन सिंधू. टार्गेट आहे जिंकण्यासाठी 39 धावांचं. आज काय यासीन भाई, 37, 38, 39, याच्या पुढे काय पुढे खाली जातच नाही. मला वाटतं मागच्या लागोपाठ 3 सामने असे झाले की 37, 38 आणि 39, म्हणजे चढता क्रम हे महत्वाचं बाबा. म्हणजे याचा अर्थ पुढचा सामना 40च्या पार जाईल. तर चला, पहिला चेंडू पडतोय आणि पहिला चेंडू छान पद्धतीने दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केलं. सत्य मामाने चेंडू त्या ठिकाणी थोडस मिस केलं आणि कव्हरिंग चांगली झाली. सत्यवानजी शेलार, खूप चांगलं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने सुद्धा आम्हाला खूप संधी दिल्या कॉमेंट्रीसाठी. त्यांचा चषक खूप गाजला होता, खासदार चषक, आणि तो जिंकला होता संजय स्पोर्ट्स सावध संघाने. फुल टॉस अगदी कमरेच्या जवळून टर्न केला. बॅट कट आहे, पंचांचा इशारा. ॲट द थाईस आणि 1 धाव इथे कंप्लीट होत असताना लागोपाठच्या 2 चेंडूंवर सिंगल प्राप्त केली. गावदेव अलसीन संघ इथे धावांचा पाठलाग करतोय प्रेक्षको. आणि विरुद्ध संघ आहे तो पवन पुत्र पिसे. बघा, ही चिमुकली आपण पाहू शकता, आमची परी संतोषजी काकडे साहेबांची ही सुकन्या आहे ग्रीष्मा. तिचं झलझलत अगदी चेहरा आहे, खूप टॅलेंटेड आहे. तिला सुद्धा आपण शुभेच्छा देऊया की तिचं सुद्धा भविष्य उज्ज्वल असेल, कारण पप्पा जर अशा असतील चांगले, जे अनेकांना मार्गदर्शन देतात, तर मग स्वतःच्या घरामध्ये सुद्धा ते अगदी मोठी भूमिका बजावत असणार. आणि म्हणून त्यांचा मुलगा सुद्धा आपण बघितला की तो नाणेफेकीसाठी आला होता. इथे धावसंख्या हळूहळू पुढे जात असताना 2 वर बॅकफुटला जाऊन कटकारचा प्रयत्न, चेंडू फ्लाय होतोय आणि अँगल सुद्धा घेतलं, लूप मधून गेला. पंच पाहत असताना स्क्वेलेक पंच आहेत उमेश केणे सर, आणि बॉलिंग एंडचे पंच पाहतो आपण दैवत वेलेकर, आणि आमच्या पाठीमागे आहेत ते महेंद्रजी भंवर. असे 3 पंचांचं त्रिकूट लाभलंय. ओ, हा पुलचा प्रयत्न आडवे झाले, बॅटची कडा आणि स्वतः खेळाडू निघतोय बाहेर. कॉट अँड बो, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. येस, जी सर्वांना ओढ लागली हे तितकंच खरं आहे. पहिला दिवस पूर्णपणे आजच्या पहिल्या दिवसामध्ये गाजावाजा होत असताना जय भोलेनाथ चषक 2025चा पाहतो आपण. दुपारच्या सत्रामधला हा सामना पहिल्या फिरतीत शेवटचा सामना रंगतोय आणि काय थरार सुरू झाला बघा, थरार नाट्य सुरू झालं. चेंडू फ्लाय झाला त्या ठिकाणी बॅटला चाटून, कारण बॅट्समन अक्रॉस द लाईन गेला होता, अगदी आडवा झाला होता. चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न लॉंगलीच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी उसळी घेतल्यामुळे चेंडू बॅटमध्ये मिडल झाला नाही आणि मस्त पद्धतीने विकेट किपरने अगदी सोपा झेल टिपला. जसं विकेट किपरने जी चुकी केली होती बघा,
संजेश्वर सावंत संघाच्या ती चुकी किती मोठी सामना गमवणारी ठरली. पुन्हा एकदा बॅटची कडाकी काय लाऊड अपील केली जाते. लाऊड अपील, परंतु आता पंच अपील फेटाळत असताना प्रेशर टाकला आणि षटक संपल्याचा इशारा. एक गडी बाद, पहिलं षटक समाप्त. धावसंख्या आहे ती फक्त 2. खूप छान सुरुवात, जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. चांगलं बॅटर रंगेल यासिन भाई असं वाटतंय. चांगली स्कोरिंग करतात आम्हाला यासिन सिंधू. सरनेम सिंधू आहे, त्यांचं नाव यासिन आहे. मीच इथं गोंधळलोय. सिंधू, येस सिंधू. 24 चेंडू शिल्लक आहेत, 24 चेंडू आणि 34 धावांची गरज. 37 टू विन विदिन 24 डिलिव्हरीज. पवनपुत्र पिसे संघ सुद्धा येथे फाईट देतोय आणि गरजेचं आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण जर लेख जर बघितला किंवा जो आपण पाहिला क्रिकेट पाहिला लेखाजोखा, तर म्हणू शकतो की आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा हाय व्होल्टेज बनतायत. हे चांगली गोष्ट आहे. कारण कधी कधी काय असतं की आपण इथे चेंडू निविया वापरलाय, परंतु कधी ते निविया चेंडू असून सुद्धा काही ग्राउंड असे आहेत की हाय स्कोरिंग मॅचेस होतात. परंतु इथे निवियाने सुद्धा साथ दिली आणि खेळपट्टीने सुद्धा साथ दिली, ती म्हणजे बॅटर आणि बॉलरला. कारण धावा होत आहेत, होत नाही असं नाहीये, परंतु ते जास्त होत नाहीयेत. सरासरी 10च्या पार जात नाहीये, हे तितकंच खरं आहे. 50-60 धावा होत नाहीये. 40, 42, 37, 38 असंच चाललंय. आणि ते गोलंदाज चाललाय आमच्या समोरून कॉमिटी बॉक्स कडून फुलरलेनच्या चेंडू होता. पाय अडवायचा प्रयत्न केला आणि वेगाने लॉंग ऑन येतोय, कव्हर करतोय. एकाच ऍक्शन मध्ये फेकी चेंडू उचलून सक्सेसफुली रनिंग बिटवीन द विकेट. एकदा कंप्लीट झाली. धावसंख्या इथे आहे ती 3. एक गडी बाद. एक गडी बाद केला पहिल्या षटकामध्ये. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून बाद झाला होता आणि तो दबाव जो पडला ना, त्या दबावातून बाहेर निघत नाही आई गावदेव वालसीन संघ. जसं योगीने उल्लेख केला की वालसीनच्या गावाकडून 2 संघ खेळतात, त्यातील हा आई गावदेव वालसीन. एक काल भैरवी आहे, ज्यांचा काल इथे एक टुर्नामेंट समाप्त झाली ज्यांची, तिथे सुद्धा योगीच होते. उत्तर प्रदेश मध्ये योगी की चलती, यहाँ पे ये योगी पाटिल की चलती है. हो नाही तो कुछ नाही. अनंताजी केने बरोबर ना. येस थँक्यू. तर 3 धावसंख्या, एक गडी बाद. या वेळेला पिच चेंडू लॉफ केलाय. लॉंग ऑनला तिथे क्रॉस करेल का? लॉंग ऑन सुद्धा बाहेर, चेंडू सुद्धा बाहेर. षटकार. पद्धतीने हा लिंबू सारखाच रंगाचा मोठा बॉल समोर भेटला, ज्याला फुटबॉल सारखं पाहिलं. आणि ह्या बॅट्समनचा स्टान्स सुंदर होता, बघा रिप्ले बघू शकता आपण. छान पद्धतीने ओव्हरपिच मिळाला आणि काय स्टान्स आहे, अगदी पूर्णपणे स्टँड अँड डिलिव्हर स्टाईलचा हा षटकार इथे लगावला. आणि फार कमी षटकार बघायला मिळाले, पण हा षटकार मध्ये अगदी ताकद होती, नजाकत होती, बेमिसाल टायमिंग होतं. बॅट्समनची ती नजाकत पाहिली आपण आणि फटका तो वारंवार पाहण्याजोगा आहे. धावसंख्या आता पाहण्याजोगी झाली, म्हणजे 1.3 षटकांमध्ये आई गावदेव वालसीन संघाची एक गडी बाद 9. रोहित खेळतोय 6 धावांवरती 3 चेंडूंमध्येच आणि नितीन सोबतीला आहे 4 चेंडूंमध्ये 2 धावांवरती. 1.5 षटक समाप्त झालं. 1.3 एक गडी बाद केलाय, परंतु जो दबाव होता ना तो दबाव रिलीज झालाय. प्रेशर झुगारलाय बॅट्समनने, जो तडाखा दिला रोहितने. आणि रोहित शर्माचीच आठवण झाली असंच टायमिंग. परंतु आता जरा थोडासा बॅट पॅच मध्ये रोहित शर्मा आहे. होतोय खेळाडूला प्रत्येकाला बॅट पॅच मधून जावं लागतं. उचली घेणाऱ्या चेंडूला आडव्या बॅटनी अक्रॉस द लाईन जाऊन फक्त त्या ठिकाणी टर्न करायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रवेश द्वाराकडे ज्या ठिकाणी दयानंदी चोरगे साहेबांचं बॅनर आहे, जगनसेठ पाटील साहेबांचं बॅनर आहे. दोन्ही पण सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. कारण संतोषजी काकडे साहेबांचं नाव आहे, त्यांनी माणसं जोडलेली आहेत. अनेक माणसं जोडल्यानंतर तीच माणसं आपल्या नंतर साथ देत आहेत. म्हणून हम साथ साथ आहे असं नेहमी म्हटलं जातं की जर तुम्ही रिस्पेक्ट द्याल तर समोरच्याकडून रिस्पेक्ट मिळत असतो. म्हणून माणसं जोडणं म्हणजे काय असतं, तर माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला जो आहे तसा स्वीकारणं. माणसं जोडणं म्हणजे आपल्या अपेक्षा दुसऱ्यांवरती न लादणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची छाप देणं, दाद देणं, त्याला माणसं जोडणं असं म्हणतात. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं. आणि पंचांनी या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा केलाय. आमचं संतोषजी काकडे साहेबांचं तसंच आहे, मन साफ आहे त्यांचं, म्हणून ते चांगले मार्गदर्शक घडतात. आणि बघा नाव लिया हाजीर, उनके सभी दोस्त आ रहे मैदान में, यालाच म्हणतात माणसं जोडणं. संतोषजी काकडे क्या बात आहे.
मी तर गाड्या बघितल्या नव्हत्या आणि जगनसेठ पाटील साहेबांची 60-60 आलेली आहे. मिशन झेडपी वेलकम सर, वेलकम जगनसेठ पाटील साहेब. आपण पाहतोय सन्माननीय सरपंच साहेब. जरूर या ठिकाणी वादाचे पक्के आहेत असंच म्हणावं लागेल, कारण सकाळी त्यांनी सांगितलं की मी पुन्हा येईन आणि आम्ही आलो. ही संकल्पना आपण पाहिली. वेलकम जगनशेठ पाटील, त्यांच्या सोबतीला त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार, त्यांचा हा ताफा पाहू शकाल. या ठिकाणी सर्वांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल सर्वांना की आपण या व्यासपीठावरती स्थापन व्हा. तुमचं जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जगनसेठ साहेबांचा संघ नंतर खेळणार आहे पुढच्या सामन्यामध्ये. जानुस पसिताडे विरुद्ध आई गावदेवी नानकर संघ तो सामना असेल. तर या ठिकाणी सामना रंगतोय आणि इथे षटक सुरू झाले. तिसरं करतोय जयेश नावाचा गोलंदाज. धाव संख्या 9, एक गडी बाद. 18 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. 37, 38, 39 असंच चालले आज. आता 60-60 आमचे आलेत. आता धावा 60 झाल्या पाहिजे. जगनसेठ धावाच होत नाहीत आज. आमचे US फोर्स पण आलेले आहेत. सन्माननीय पाहुणे ज्यांचं शर्ट पाहिला मी. US फोर्स, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तिथे आग लागली आहे. खूप मोठं नुकसान झालंय. तब्बल $13 लाख नुकसान झालंय आतापर्यंत काउंटिंग. डोनाल्ड ट्रम्पची शपथ होती 20 तारखेला, परंतु त्या शपथीला नक्की दृष्ट लागली आहे असं म्हणायला लागेल. धावसंख्या 10 वर 1-0. यावेळेला फोर्सिंग स्ट्रोक अगदी समोर गेले आणि झेल टिपलाय. लॉंग ऑनला झेल गॅदर केलाय. मोठा फटका मारण्याचा नाद फसलेला आहे. 2 गडी बाद होत असताना दुसरा धक्का लागतोय वालसिन संघाला. चेंडू वाईट नव्हता, गुड लेंथ होता. फक्त जागा बनवली, क्रीजचा वापर केला. बघा बॅट्समन मागे गेला तर बॅकफुटला आणि छाती जवळून फोर्सिंग स्ट्रोकचा प्रयत्न केला. रूम नव्हती या फटक्यामध्ये. एलिव्हेशन प्राप्त नाही झालं आणि मस्त झेल टिपला अरुण यांनी. डीप मध्ये लॉंग ऑनला आहेत ते अरुण. आणि आता एक उत्तेजना प्राप्त झाली. बघा बॉडी लँग्वेज बघा. सत्या मामा सुद्धा अग्रेसिव्ह झालेत. सर्व अग्रेसिव्ह झालेत कारण जी चलबल सुरू झाली, जी हलचल निर्माण झाली आमचे सन्मान्य पाहुणे आल्यानंतर, ही उत्तेजना प्राप्त होत असते खेळाडूंना सुद्धा. कारण त्यांच्या मनात काय येतं की आपल्याला पाहण्यासाठी दिग्गज व्यक्तिमत्व आल्यानंतर आपलं परफॉर्मन्स सुद्धा तसं झालं पाहिजे. आणि हीच प्रचिती असते की मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये मोठमोठे पाहुणे आले तो कार्यक्रम, ती स्पर्धा अगदी उंच शिखर गाठत असते. त्याचं कारण तेच असतं, कारण आमचं व्यासपीठ सुद्धा सुशोभित होत असतं आणि खेळ सुद्धा अगदी रंगबिरंगी होत असतो. तर इथे 17 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. 2 गडी बाद. 10 संख्येवरतीच इथे झालेले आहेत आई गावदे वालसिन संघाचे. जयेशचा हा चेंडू होता. जयेश चांगला क्रिकेटर आहे, ज्याने मागच्या वर्षी डीडी मैदान भिरार गाजवलं होतं. मी विसरू शकत नाही त्याचा तो परफॉर्मन्स. खूप छान खेळला होता जयेश. आणि आता डीडी मैदानामध्ये मला वाटतं BPL चालू आहे. तिथे आमचे उमेश केणे जातील संध्याकाळी लगेचच नाईट स्टेपसाठी. धावसंख्या 10. फिल्डिंग इथे जमावट केली जाते. बघा लेफ्ट हँडेड साठी डीप स्क्वेअर लेग आहे, डीप म्युडिकेट आहे आणि आमच्या डाव्या बाजूला सत्या मामा आहेत. फुल टॉस, हाय बॅटली आधीच केली होती आणि त्या ठिकाणी कव्हरच्या जवळ पायाजवळ टप्पा पडला. वेगाने फटका होता तो. बॅटचा स्थान चांगला होता. हाय बॅकलिपचा वापर करतोय लेफ्ट हँड बॅट्समन त्या ठिकाणी, पण तो अडवलं. हे महत्वाचं, कारण बाउंड्री लाईन लांब आहे आणि डीप मध्ये फिल्डर असताना असा चेंडू गेला गॅपमधून तर 2 धावा मिळतात इथे. पण तो सिंगल डबल्स इथे सोपा आहे, पण षटकार इथे कठीण झालाय. काही 2-3 षटकार वगळता मला वाटतं एसिन भात जास्त षटकार आले नाहीत. चौकार सुद्धा दुर्मिळ पाहायला मिळाले. धावसंख्या 11 वर आहे. 11 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद. गोलंदाज जयेश पुन्हा एकदा सज्ज झालाय आमच्या व्यासपीठ एंड कडून. आपटी दिली, चेंडूला खाली ठेवलं. हीच नजाकत असते चांगल्या गोलंदाजाचे. बघा चेंडूला अर्ध्या खेळपट्टी ते टप्पा पडल्यानंतर बाउन्स न होता खाली ठेवतोय. ही चांगली गोष्ट आहे. याला म्हणतात प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस मध्ये असे चेंडू टाकत असाल तर नक्कीच तुम्ही उभे पासे चेंडू टाकू शकता. हा चॉपचा प्रयत्न होता, पण चेंडू फॅटचा फेस ओपन करून फक्त ड्राईव्ह केला. वेगाने सत्यामामा जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून आणि त्या दरम्यान 2 धावा इथे लुटल्या. लय भारी रनिंग बिडी द विकेट. अशी रनिंग आवश्यक सुद्धा आहे, कारण सामना हळूहळू जवळ येतोय की काय असं वाटतं, पण तो अजून इतका क्लोज नाहीये. पारडं जड झाले पीसीए संघाचं, पवन पित पीसीएचं, कारण
14 चेंडू शिल्लक आहेत, 26 धावांची गरज. 39चं लक्ष असताना 2.4 षटकं झाली आणि 13 धावसंख्या आहे 2 गडी बाद. हा उडवण्याचा प्रयत्न होता, स्लॉक हिटचा प्रयत्न होता, परंतु कुठल्याही प्रकारे चेंडूला वाचलं नाहीये. अक्रॉस द लाईन गेला होता पण तो चेंडू अजून बाहेर टाकला. कारण जयेश असा एकदम चाणाक्ष प्लेअर आहे की त्याच्याकडे तिखट महाराज सुद्धा आहे आणि जो हुशारीने चेंडूचा टप्पा चेंज करू शकतो. टप्पा त्यांनी बाहेर टाकला. हा सुद्धा बाहेर चांगला कट, मस्त पद्धतीने टायमिंग इथे साधलं. चेंडूला पॉइंट मधून काढलेला असताना चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, गरजेचा चौकार. आवश्यकता होती कारण क्लायमॅक्स सुरू होणं अपेक्षित होतं. खूपच धावसंख्या अगदी लूज होती, स्लो झाली होती, पण तो चौकाराने इथे धावसंख्या वेगाने फुल्ली 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. 3 षटकं समाप्त झाली. किती छान क्लासिकल फटका लागला बघा. लेदर क्रिकेटचे फटके असे पाहायला मिळतात आपल्याला. आणि आपण एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण किरणजी थळे साहेब पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये पूर्ण लक्ष देत असताना इथे सामन्यावरती लक्ष लागले प्रेक्षकांचं. 12 चेंडू शिल्लक, 22 धावांची गरज आहे. अजून अर्ध लक्ष पार झालं नाहीये, परंतु इथे 3 षटकं समाप्त झालेत. आता खरा क्लायमॅक्स आहे. आधी हा सामना झाकी होता, आता पिक्चर आहे मेन असं समजूया आपण. आणि बघा तो रिप्ले, आणि तो चेंडू मस्त पद्धतीने गवताला घासत पुसत गेला होता कारण टायमिंग छान होतं त्या फटक्यामध्ये. बॅट्समन राईट हँड बॅट्समनचं चांगली जोडी जमली आहे रोहित आणि सागरची. रोहितनेच एक षटकार दाखवला, सागरने सिंगल काढून स्ट्राईकला आणलं तो रोहितला, आणि आता स्ट्राईकला असेल तो सागर, लेफ्ट हँड सागर. आणि बॉलिंग मार्क होती जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये नेहमी असतात ते मिस्टर नरेश. खूप मेहनत केली होती नरेशने पण. खासदार चषकामध्ये सर्वांची मेहनत होती, पवनपुत्र क्रीडा मंडळाची मेहनत होती, कैलास पाटील आमचे सन्माननीय ग्रामविकास अधिकारी त्यांची सुद्धा मेहनत होती. इथे मेहनत पाहतो आपण आमचे संतोषजी काकडे साहेब माजी सरपंच आमनेपाडाचे, सोबतीला रामकृष्ण काकडे, राजकुमार पाटील, हे सर्व त्यांचे सोबती, सखे सोबती, आणि त्यांचे सखा आलेले आहेत आमचे परम मित्र आपले सन्माननीय सरपंच जगनसेठ पाटील पूर्णपणे त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत. आणि जाऊया मैदानामध्ये. 12 चेंडू 22 धावांची गरज. राऊंड द विकेट. हो आधीच बॅट उचलली होती आणि उचलण्याचा प्रयत्न केला, फटका परंतु निर्माण नाही झाला. बॅटची कडा लावून त्या ठिकाणी कडेकडेने जातोय लेफ्ट हँड बॅट्समन बाद सागर. हा बाद होत असताना तिसरा धक्का लागतोय आई गावदे वालसिन संघाला. 17 धावसंख्या असताना 17. हा रिप्ले पाहू शकता आपण एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. खूपच दूरवर उचलण्याचा प्रयत्न केला, कुठलाही चेंडूच्या रेषेत नाही पोहोचले. चेंडू बॅटच्या पुढच्या टोच्या जवळ मिडल झाला, परंतु तो टायमिंग न झाल्यामुळे विकेट किपरकडे फ्लाय झाला आणि विकेट किपरने मस्त पद्धतीने जज करून झेल टिपलेला आपण पाहिला. विकेट किपर त्या ठिकाणी आहेत एसटीच्या मागे. विकेट किपरची कामगिरी आज सावधच्या अगदी नुकसानदायक ठरली. म्हणजे तुमची एक चूक किती आपल्याला नुकसान देऊ शकते आपण पाहिलं. इथे मोरेश्वर हसतोय असं बोलल्यावर, पण तोच संघ जिंकला होता. तर या ठिकाणी धावसंख्या आता पाहतोय आपण, विकेटचं पतन झालं 17 वरतीच आहे. सामन्यामध्ये खतऱ्याची घंटा वाजली असं वाटतंय, कारण जी जोडी जमत होती असं वाटलं. एका बाजूला लेफ्ट हँडर, दुसऱ्या बाजूला राईट हँडर रोहित नावाचा फलंदाज, परंतु आता नवीन फलंदाज येतोय जो पाहतोय पूर्ण फिल्डिंग चहूबाजूने निहाळतोय की कुठे कुठला क्षेत्ररक्षक उभा आहे. आणि गोलंदाज सुद्धा सज्ज झालाय नरेश. हो फिल्डर पाहिलेला आपण, तो तिकडे फिल्डरला चेस केलं, फेस केलं आणि झेल दिला. अजून एक धक्का लागतो लागोपाठचा 4थ्या क्रमांकाचा गावदे वालसिन संघ थोड्या प्रमाणामध्ये बॅकफुटवर. तो मिस टायमिंग झाला आणि मस्त पद्धतीने स्क्वेअर लेगला झेल टिपला त्या फिल्डरने. भावेशने झेल टिपला.
भावेश सुद्धा चतुरस्त्र एकदम क्रिकेटर आहे. पवनपुत्र पिसे संघ इथे पवन प्रमाणे आता उंच भरारी घेतो. असं वाटलेलं की धावा 38 केल्या, परंतु नाही, आम्ही सुद्धा इथे कमी नाही. मला वाटतं ग्रीन कॅपवाले आमचे सन्मान्य अधिकारी आहेत, कलाजी पाटील. सॉरी ओळखलं नव्हतं, सॉरी. ओके खेळतायत, म्हणजे ते खेळतायत. येस, थोडस आता जवळ आले ते दिसले. तर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो विनोद. 17 धावसंख्या, 4 गडी बाद, 39 लक्ष आहे. अजून 22 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 10. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होते गोलंदाज. ऑल दी बेस्ट मिस्टर नरेश, यू कॅन डू इट. Oh, that's it. हॅट्रिक झाले. प्रेक्षक टाळ्या वाजवा नरेश साठी. क्या बात आहे. या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक संपादन केली आहे मिस्टर नरेश फ्रॉम पवनपुत्र पिसे. वाव, व्हेरी गुड डन. चेंडू पूर्णपणे त्याने बदलून टाकले नरेशने. आणि बघा जल्लोष एक हात वरती, जसप्रीत बुमराह स्टाईल. हा ऍक्शन आणि सेलिब्रेशन बघा, किती मस्त रिप्ले वाटतं आपल्याला. SK एंटरटेनमेंट ओनली एंटरटेनमेंट फ्रॉम एंटरटेनमेंट. आणि सामना सुद्धा एंटरटेनमेंट करतोय, आपल्याला एंटरटेन करतोय. आता मात्र पारडं जड झाले, 5 गडी बाद झालेत, ते म्हणजे आई गावदे वालसिन संघाचे. इथे आपण पाहतोय 9 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची गरज. समीकरण खूपच आता जड होत चाललंय, अवघड होत चाललंय. पण तो अशक्य जगात काही नाही मित्र. अशक्य ते शक्य करावं, शक्य ते सोपं साध्य करावं. अजूनही सोडू नका. परंतु इथे सामना आम्ही सुद्धा सोडणार नाहीये. मी नरेश आहे, माझ्याकडे नर अधिक यश आहे. मी हॅट्रिक संपादन केली आहे, मग पुढच्या चेंडूवरती मी धावा का देणार, हाही प्रश्न. 4 पण डॉट. किती हॉट बॉलिंग करतोय मिस्टर नरेश. सामना हॉट करून टाकलाय, पारडं जड करून टाकलंय पिसे पवनपुत्रचं. पूर्णपणे बॅकफूट वरती आहे वालसिन. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन दिलं, हाफ ट्रॅकर मिळाला आणि चेंडूला उडवला. लॉंग लेग कॅन्शन वेगाने भावेश धावतोय, परंतु त्याच्या अवयक्यामध्ये नाहीये. चेंडू जाते सीमा रेषेच्या बाहेर. 1 का 4. नक्कीच ह्या जगामध्ये एकच नाथ, हात माझा जगन्नाथ. ते जगनशेठ पाटील आपल्यामध्ये. आणि सामना इथे बघा आता एकतर्फी होत चाललाय. 7 चेंडू शिल्लक आहेत, 7, 18 धावांची गरज. ओ, हा सुद्धा चेंडू लेगस्टिकच्या जवळून की वरून बघायचं. यस, पंच सांगतायत त्या ठिकाणी. आणि षटक संपल्याचा इशारा, पण तो चेंडू लुजर 1 दिला होता. त्यामध्ये अपेक्षा नरेशने केली होती की चेंडू उडवला जाईल तो मिड विकेट कडे. झेलची अपेक्षा होती, पण तो त्या चेंडूवर टर्न केलं होतं, हुक केलं होतं बॅट्समन चौकारासाठी. आता आपण जाऊया स्टेज कडे. त्या ठिकाणी योगी सर. हा, जरूर आपण या ठिकाणी काही मान्यवरांचा सन्मान आहे, आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. कारण आपण पाहत आहोत या ठिकाणी सापडगावचे उद्योजक अगदी जगनशेठ पाटील यांच्या सोबतीला आपण पाहत आहोत. त्यांचे सहकारी आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सध्या पाहू शकाल ऑन स्क्रीन सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय करंजी भोईर साहेब सापाडेगावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्याचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. या स्पर्धेचे जनक सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. बुफे काढो. सन्माननीय करंजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. सापडगावचे प्रसिद्ध उद्योजक. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय महेशजी चिसपाडकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा संतोषजी काकडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेशजी चिसपाडकर यांना या ठिकाणी
सन्मानित करीत आहोत. फटका चांगला पाला मिळतो आणि चेंडू मात्र सीमरेषे बाहेर जात असताना 6 धाबांसाठी. हो नक्कीच योग्य. आपण समीकरण सांगूया की 6 मध्ये 18 पाहिजे होते, आता 5 मध्ये पाहिजेत त्या 12. पुणे सन्मानी या ठिकाणी सन्मानी अजितजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सापडगावचे समाजसेवक आणि त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. अजितजी भोईर पुन्हा त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅच खूप कुशल मुवमेंटला आहे. 5 मध्ये 12 धावांची आवश्यकता. जाऊया पुन्हा आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओटी कॉम बॉक्स. येस थँक्यू. तर इथे एक चांगला फटका सुद्धा आलेला पाहिला आपण. धावसंख्या इथे पोहोचलेली आहे ती 27 वर 5 गडी बाद. सामना क्लोज झाला, फटक्यामध्ये जवळ आला, जिवंत केला म्हणू शकतो आपण बॅट्समनने. कधी कधी मिडल ऑर्डर आणि टेलेंडर सुद्धा सामना घेऊन जाऊ शकतात. तसंच चाललाय, सामना घेऊन चाललाय आणि हा षटकार आलाय. सर हॅलो हॅलो आधी कमावलं आणि आता गमावलं. कमरेवरती हा सर्वांचेच बघा. त्या ठिकाणी पाहतो आपण की हे 2 लागोपाठचे 2 फटके सामन्याला पूर्णपणे जिवंत करून गेले. पूर्णपणे डेथ झालेला सामना, डेथ झालेला, परंतु या डेथ होर मध्ये इथे जिवंत झालाय. जसं म्हणतात ना की 100 वर्षाची आजी म्हातारी अगदी गेलेली जिवंत झाली असं म्हणतायत, तसंच झालं या सामन्यामध्ये. आणि काय सामना आला परत. 4 चेंडू 6 धावांची गरज, 1 फटका दूर, 2 झटके दिले आणि 1 फटका दूर सामना आला. यालाच क्रिकेट म्हणतात प्रेक्षको. दिस इज ग्लेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. 2 चेंडू मध्ये चित्र पालटून गेलं. जसं जगनसेठ साहेबांना माहिती की 1 मत किती महत्वाचं आहे, तसंच या ठिकाणी पाहिलं आपण की 1 चेंडू 1 फटका किती महत्वाचा आहे आघाडीवरती येण्यासाठी. जो पिछाडी होता संघ तो आता आघाडीवरती आलाय, वालसीन संघ. आणि पीसे संघ आता पिछाडीला गेलाय, कारण इथे काउंटिंग शिल्लक होत. अजून फेऱ्या बाकी होत्या. शेवटची फेरी आहे, म्हणजे 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 पेट्या शिल्लक आहेत 4 गावांच्या, आणि इथे 6 मतांची गरज आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बरोबर रामकृष्ण साहेब? येस. 33 धावसंख्या झाली, 6 धावांची गरज 4 चेंडूंमध्ये. और पिच, ओ माय गॉड, इट्स अ मॅच विनिंग सिक्सर. वाव वाव, पेटी फुटली. वाह जगनसेठ पाटील साहेब, क्या बात है. अभिनंदन वालसीन एंड हार्ड लक, टफ लक पीसे. का मजा ही कुछ और होता है, जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ और होता है, लेकिन जिंदगी में हारा जीत तो लगी रहती है, लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ और होता है, बिकॉज हार के जीतने वाले